5 वर्षापूर्वी रात्री गोशाळेत न सांगता शेतकरी ही गाय सोडून गेला होता. तिचं नाव आहे गोदावरी. गोदावरी ही गोशाळेतली एक वयोवृद्ध वयस्क गाय आहे. तिचं हळूहळू उठणं बसणं ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये परिणाम झालेला आहे. आणि ज्यावेळेस अशी स्थिती येते त्यावेळेस गायीला खास करून बेड सोर्स होतात. आता ह्या बेड सोर्स मध्ये गायीच्या जखमांना कोरडं ठेवणं, ती जखम चिघळून न देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तिला ठिकठिकाणी ज्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत तिथे आपण रोज बँडेड करणं, त्याला कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करणं, अँटीसेप्टिक लोशन्स लावणं हा सगळा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा चांगली हळद आणि गायीच्या शेणाची राख खूप चांगलं प्रभावी काम करते. आपण अजून एक काळजी घेतोय की सिमेंटच्या तुलनेमध्ये सिमेंट जे आहे, सिमेंटचा कोबा हा खूप थंड पडतो, जसं आपल्या फरशा खूप थंड पडतात. तर आपण तिला ह्या शेणाने सारवलेल्या मातीच्या जमिनीवर ठेवतोय कारण ही उबदार असते. आणि त्याचबरोबर सध्या पाऊसही खूप जोरात सुरू आहे. मागच्या काही दिवसात पाऊस पण वाढलेला आहे. तर रोज रात्री आपण इकडे धुरी करतो जेणेकरून तिला थोडी उबही मिळेल आणि त्याचबरोबर डासांचा त्रासही कमी होईल. अशा पद्धतीने गोदावरीचा जो म्हातारपणातला जो काळ आहे याच्यामध्ये आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय की कसं गोदावरीला जास्तीत जास्त आराम मिळेल आणि तिचा त्रास जो आहे तो कमीत कमी तिला जाणवेल.